सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदखेडा तालुक्यातील नवे आटची येथे गेल्या काही दिवसांपासून चिकुनगुनिया सदृश आजाराने थैमान घातले असून सुमारे 100हून अधिक नागरिकांना याची लक्षणे जाणवत आहेत। हातपाय आणि कंबर दुखीच्या तक्रारी वाढल्यानंतर धमाणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने गावात स्थळ ठोकलाय। तालुका आरोग्य अधिकारी रुचिरा पवार यांनीही गावाला भेट देऊन महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। विशेष बाब म्हणजे स्वतःला आजाराची लागण झालेली असतानाही आरोग्य सेवक दीपक पाटोळे हे अविरतपणे गावकऱ्यांची सेवा करत असून आरोग्य यंत्रणेचे हे युद्ध पातळीवरील प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला। नागरिकांनी न घाबरता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सांडपाणी, कचरा व्यवस्थापन आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, जेणेकरून भविष्यात साथीचे आजार बळवणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। ऐन संकटात जिल्हा प्रशासन आणि इतर लोकप्रतिनिधींनी अद्याप गावाकडे पाठ फिरवल्याबद्दल सोनवणे यांनी तीव्र खंत व्यक्त केली। सद्यस्थितीत आरोग्य पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे गावातील परिस्थिती नियंत्रणात येते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। गेल्या 1 महिन्यापासून नवाची या गावामध्ये चिकनगुनियाची म्हणजे संशयित चिकनगुनियाची साथ पसरलेली आहे। परंतु या ठिकाणी धमानं प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बिपिन सोनवणे आणि त्यांची टीम गेल्या 15 ते 3 आठवड्यापासून या ठिकाणी सतत या जनतेची सेवा देत आहे। तसं पाहायला गेलं तर चिकनगुनियाचा चिकनगुनियाचा आजार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं। परंतु आरोग्य विभागाची जी टीम आहे या टीमने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांना दिलासा दिलेला आहे। ज्यांना थोडासाही त्रास झाला असेल तरी तात्काळ त्यांना दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र धमाण्याला किंवा शिंदखेड्याला उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि उपचार घेतलेला आहे। बऱ्यापैकी आता पेशंट चांगले झालेले आहेत। काही 8-10 पेशंट फक्त आता धमानं किंवा शिंदखेड्याला ॲडमिट आहेत, परंतु उपचार व्यवस्थित आहेत, कोणाच्या जीवाला धोका नाही आहे। एक आरोग्य टीम चांगली काम करते हे आम्हाला दिसतंय। परंतु प्रशासनाने म्हणजे पाहायला गेलं तहसीलदार, BDO साहेब, कलेक्टर मॅडम, सीओ साहेब यांनी पण या गावाला भेट देऊन किंवा इतर राजकीय नेते यांनी पण या गावाला भेट देऊन या गावाला धीर द्यायचं काम करायला पाहिजे होतं, परंतु अजून कोणी भेट दिलेली नाही। परंतु मी या ठिकाणी खरंच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं कौतुक करतो, कारण या ठिकाणी सगळे पेशंट उभे आहेत। या सगळ्या पेशंटांनी या गावकऱ्यांनी सांगितलं की आमची जी डॉक्टरांची टीम आहे ही दिवसभर आमच्यासाठी तर सतत म्हणजे जीव धोक्यात घालून त्यांना पण आता यांच्यापैकी यांना चिकनगुनिया यांना पण झालेला होता। म्हणजे कोरोना काळ असो किंवा कोणत्याही साथीचे रोग असो किंवा जे एकमेकांच्या मच्छरपासून पसरणारे जे आजार आहेत ते एकमेकांना होऊ शकतात असा धोका पत्करून सुद्धा या ठिकाणी ही टीम चांगल्या पद्धतीने काम करते। मी या टीमला खरंच धन्यवाद देतो आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की अजून हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून परंतु जे उपचार करता येतील ते करायला पाहिजे। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी रुचिता मॅडम, पवार मॅडम ह्या सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेल्या आहेत आणि डॉक्टरांना काही सूचना देऊन गेलेल्या आहेत। परंतु अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या गावामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग जे या ठिकाणी प्रशासक आहेत, सरपंच नाही आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे होती किंवा घ्यायला पाहिजे। गटारी असतील किंवा 5 एप्रिलपासून आमच्या आरोग्य टीमला या गावामध्ये चिकनगुनिया सदृश पेशंट असल्याचे लक्षात आले। त्यानुसार आमच्या टीमने नियमित भेटी दिल्या असता आम्हाला 10 तारखेला पेशंट वाढल्याचे लक्षात आले। तात्काळ आम्ही तपासणी करून तिथून 9 सॅम्पल आम्ही आपलं मलेरिया ऑफिस इथं सॅम्पल पाठवले। त्यापैकी 3 सॅम्पल हे सदृश चिकनगुनिया आजाराचे निश्चित झाल्यामुळे आम्हाला पुढील अजून 8 ते 10 दिवस इथे या गावात पूर्ण 24 तास आरोग्यसेवा देऊन पूर्ण शेवटचे पेशंट बरे होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आरोग्यसेवा देणार आहे व आमची टीम इथं नियमित काम करणार आहे। एक दुरून फोटो